भैया पुढं चला. चलो चलो. कडेला टेकायचं ना बरं का. माग वळा. अंग असे अख्खं वळा की. तर हे पाळणाऱ्या शिड्यांचा खेळ करायसाठी आपण आता आलोय इकडल्या बाजूला एस्केलेटरवरती. वर जाऊन परत माघारी जायचं ठरलंय. अमृतेश्वर महादेव मंदिर. काशी बुजुर्गों की सेवा. अन्नदान फूड डोनेशन मादान. रामेश्वर भवन, सोमनाथ भवन, अमृत भवन. काय करायचं या बाजूला तर काही दिसत नाही. ही फक्त ती आपली रांग लांब करण्यासाठी गोल गोल बेंगा गोल गोल बेंगा ती सिस्टीम आहे. इकडं काय नाही 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 आज चला आज चला आज चला. गेलं ना तर आपल्याला आलो का तिथे जाऊ. हा ते आपल्या परत त्या पाळणाऱ्या शिडीने जाऊ खाली. हा नाही ना चांगलं पळत आहे टी व्ही. पुढं हा नाशिक. हा डायरेक्ट सनाड झाली ते. त्या बाजूला पण चपला ठेवायचं. ही तर चपला कोणाच्याच नाही जास्त. ही मूर्ती कोणाची आहे बरं. ही मूर्ती कोणाची आहे. रामेश्वर भवन. कुठे गेले. हा चला. ही काय ही सगळी हॉटेल लाईन दिसती. हो उडपी एक्सप्रेस, बनारस चाट. तिकडं काय ग्लोबल काय काय माहिती. चहाची नाही बघ काय. इकडं अमृत भवन मला वाटतं ही खायची लाईन आहे अख्खी. तुम्ही तुमच्या एरियानुसार काय खायचं ते ठरवू शकता. हा हा भारत माता जवळून काढून जाऊ. हा हा आपण त्या तिथून चढलो होतो. हा पलीकडे जाऊन दो. हे समोर दिसतंय ते त्यांनी गेटवे ऑफ इंडिया सारखं थोडंसं डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामधून दिसतंय ते पाणी आणि त्याच्या पलीकडे ते वाळवंट एकदम लांब लचक असं मोठं असं वाळवंट पसरलेलं आहे. पावसाळ्यात बहुतेक त्या वाळवंटातून नदी खाली जायचं बंद पडलं का. हा चालू आहे लोक. मग आपलं तिकडे झालं इकडून एस्केलेटरवरून जायचं होतं. ते चांगलं चाललं होतं ते बंद पडलं. आता तिकडून जायचं कॅन्सल झालं. आता जाऊ पायऱ्या निघाल्या. पण त्याच्या नादात आपण बरंच लांब फिरून आलो. कळलं नेमकं काय कंडिशन आहे. आता बघू या लाईनीत आपल्याला कसं उभं राहता येईल ते. हो हळू हळू हळू. एक काम करूया आपण आधी बघूया मम्मी पप्पा कुठे येतं. नंतर मग आपण त्यांच्यात शिरूया एकदम आरामात. आणि इकडं खाली लाईनमध्ये थांबण्यापेक्षा आहे ना मला तर वाटते परत एकदा वरती जायचं आणि तिथून
परत घुसायचं त्यांच्यामध्ये, इकडं थांबायचंच नाही.